कधी कोयता गँगची दहशत तर कधी भर रस्त्यात गोळीबार अशा घटना दिवसागणित घडत असताना बोबदेव घाटात झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलंय। एका तरुणीवर अत्याचार करणाऱ्या 3 नराधमांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। या संशयित आरोपीचं स्केचही पोलिसांनी जारी केलंय। सामूहिक बलात्कारानं पुणे हादरलं। बोबदेव घाटात तरुणीवर अत्याचार, संशयित आरोपीचं स्केच जारी, 3 नराधमांचा शोध सुरू। पुणे शहरातल्या याच कोंढवा परिसरातल्या बोबदेव घाटात हादरवून टाकणारी घटना घडली। गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ती 21 वर्षांची तरुणी आपल्या मित्रासोबत बोबदेव घाटात फिरण्यासाठी आली होती। याच वेळेला 3 अनोळखी तरुण या ठिकाणी आले। त्यांनी पीडित तरुणीच्या मित्राला मारहाण केली। यानंतर या सैतानांनी असहाय्य तरुणीवर सामूहिक बलात्कार केला। या घटनेनंतर पीडित मुलीला तिच्या मित्राने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याचं उघडकीस आलंय। या सगळ्या प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळाची पाहणी केली। डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक टीम यांच्याकडूनही पाहणी करून धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला। पोलिसांनी त्या आरोपीचं स्केच तयार केलं असून त्याचा शोध घेतला जातोय। आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे 5 टीम आणि 5 DBचे 3 तात्काळ लावण्यात आलेला आहे। तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक, डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही याचे पाचारण करण्यात आलेलं आहे। आणि यांच्यामध्ये आपली वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू केलेले आहे। या घटनेची राज्य सरकारनंही गांभीर्यानं दखल घेतली आहे। उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन करून घटनेच्या प्रकरणी ताबडतोब तपासाचे आदेश दिलेत। तर विरोधकांनी याच घटनेवरून राज्य सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे। फडणवीसांनी त्यांच्या कमरेला जे पिस्तूल असेल ते काढावं, स्वतः जावं आणि पोस्टरमधनं बाहेर यावं। तो त्याच्या सिंगमचा पोस्टर आहे ना, त्या पोस्टरमधून त्याने बाहेर पडलं पाहिजे। हाँ, यातून फटा पोस्टर और निकला क्या खलनायक, ऐसा नहीं चाहिए। आप नायक हो ना, तो पोस्टर से बाहर आकर रिवॉल्वर निकालो और एन्काउंटर कर दो, करा एन्काउंटर। राज्याचे गृहमंत्री करतायत काय? मी सकाळी सांगितलं की या राज्याच्या नैतिकतेवर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। रोज बलात्कार होत आहेत, सामूहिक बलात्कार होत आहेत आणि हे थांबतच नाहीये। याचा अर्थ कुणाला भीतीच राहिली नाहीये त्या वर्दीची किंवा सरकारची। पुण्यात शिक्षणासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये तब्बल 10 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात। पण या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।